शेतकरी भावांनो, आपण आज कर्जमाफीबद्दलच्या ज्या काही महत्त्वाच्या अपडेट आहेत त्यामध्ये कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना आता वितरित केल्या जाणार सहकार मंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये जे शेतकरी पात्र आहेत मात्र काही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यामध्ये अडचण येत आहेत त्यांच्यासाठी काय निर्णय झालेला आहे ते सुद्धा बघणार आहोत। आणि त्यामध्ये महत्त्वाचं जे शेतकरी 2017, 2019 किंवा याही कर्जमाफीमध्ये पात्र होत नाहीत किंवा जे नियमित शेतकरी आहेत त्यांच्यासाठी किसान सभेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येणार आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून नेमक्या कोणत्या मागण्या किसान सभेने मागितल्या आहेत त्या सर्व बघणार आहोत। आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना आता विमान प्रवास म्हणजे विदेशातील शेती कशी आहे हे पाहण्याची सुद्धा एक संधी आलेली आहे। हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं। त्याच्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। कमीत कमी आपल्या नातलागायला तरी शेअर करा की त्यांच्या लक्षात या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत। आता पहिला मुद्दा आहे मित्रांनो की राज्य पुरस्कृत म्हणजे कृषी विभागाच्या माध्यमातून एक योजना राबवली जाते आणि या योजनेच्या माध्यमातून जे काही पात्र शेतकरी होतील अशा शेतकऱ्यांना विदेशातील शेती बघण्यासाठी नेण्यात येते। आता त्यामध्ये यावर्षी युरोप आणि चीनमधील शेती बघण्यासाठी एका जिल्ह्यातून 5 शेतकऱ्यांना नेण्यात येणार आहे। जर आपली इच्छा असेल तर आपण यासाठी अर्ज करू शकता, मात्र यासाठी आपल्याकडे पासपोर्ट असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जर तुम्हाला अधिकची माहिती हवी असेल, तुमची इच्छा असेल तर तसं कमेंट करा। आपण त्याबद्दल नेमकी अर्ज प्रक्रिया कशी असणार याची सविस्तर माहिती देऊ। मात्र यासाठी आपल्याला तालुका कृषी कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करायचा आहे आणि जर पात्र झालो तर आपल्याला विदेशात जाण्याची या माध्यमातून संधी मिळणार आहे, म्हणजे तिथली शेती कशी आहे हे बघायचा चान्स मिळणार आहे। आणि यासाठी 50% खर्च हा राज्य शासन करतं आणि 50% खर्च हा शेतकऱ्याला स्वतः करावा लागतो। आता ज्याची जाची इच्छा असेल त्याने जायचं, 20 तारखेपर्यंत अर्ज करायचे। मात्र जाणंच झालं नाही तर 20 तारखेपासून किसान सभेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येणार आहे आणि हे आंदोलन असणार आहे आपले जे कृषी मंत्री आहेत दत्ता मामा भरणे यांच्या तालुक्याच्या तहसील कार्यालयाच्या समोर। आणि आंदोलन असं राहणार आहे नुसतं एक दिवस नाही तर मुक्काम ठोको आंदोलन म्हणजे महामुक्काम आंदोलन असणार आहे। शेतकरी सगळे तिथं मुक्कामालाच राहणार आहेत आणि तसं निवेदन किसान सभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश देशमुख आणि डॉक्टर अजित नवले साहेब यांनी तिथल्या तहसीलदारांना दिलेले आहे। मात्र त्यापूर्वी त्यांनी काही मागण्यासुद्धा मागितलेल्या आहेत त्या निवेदनामध्ये आणि त्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर हे 20 तारखेपासून इंदापूरच्या तहसील कार्यालयासमोर महामुक्काम ठोको आंदोलन होणार आहे। आणि तसं बघितलं तर या अगोदर या किसान सभेच्या कार्यकर्त्यांची बैठक कृषी मंत्र्यासोबत झाली होती। ज्या काही मागण्या आहेत त्यांनी या अगोदरच मागितल्या होत्या, मात्र कृषी मंत्र्यांनी त्यावेळेस उत्तर दिलं, मात्र त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे आता किसान सभेनं या ज्या काही मागण्या आहेत याचं निवेदन दिलेलं आहे। आता यामध्ये सविस्तर ज्या मागण्या आहेत तर त्या मागण्यामध्ये नियमित शेतकऱ्यांना 2 लाख रुपये देण्यात यावेत, कारण हे शेतकरी आता फक्त 50,000 रुपयावरच भागावले चाललेत। या शेतकऱ्यांना सुद्धा 2 लाख रुपये देण्यात यावे ही प्रमुख मागणी आहे। त्यानंतर दुसरी मागणी अशी आहे 2009ची कर्जमाफी, 2017ची कर्जमाफी आणि 2019ची कर्जमाफी। या कर्जमाफीमध्ये जे शेतकरी वंचित राहिले अशा शेतकऱ्यांना सुद्धा या 2026च्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये समावेशित करावं आणि त्या शेतकऱ्यांना सुद्धा 2 लाख रुपयांची कर्जमाफी द्यावी अशी एक दुसरी प्रमुख मागणी आहे। आता दुसरी गोष्ट अशी आहे की 2017 आणि 2019ला कर्जमाफी देण्यात आली होती आणि त्यावेळेस सुद्धा प्रोत्साहन अनुदान होतं। 2017ला 25,000 होतं आणि 2019ला 50,000 होतं। आता तुम्हाला सांगतो, मी जे सांगत असतो की या कर्जमाफीला विलंब काऊन होणार आहे, ही 2029 पर्यंत का चालू शकते, तर या दोन्ही कर्जमाफ्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनाचा लाभ मिळणार होता आणखीही बरेच शेतकरी आहेत की त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळालेलं नाही। ती मागणी त्यांनी तर यामध्ये घेतलेलीच आहे, पण मला सुद्धा बरेच शेतकरी हे कमेंट करून सांगित असतात की आम्हाला त्यावेळेस प्रोत्साहन मिळालेलं नाही। म्हणजे मग यावरून समजून घ्यायचं
की 2017च्या कर्जमाफीचं काय झालं, 2019च्या काय झालं, आणि मग आता या 2026च्या कर्जमाफीचं काय होऊ शकतं, आणि पुढं या राज्य सरकारच्या ध्येय धोरणावरून काय घडू शकतं याचा एक अंदाज बांधण्याचा प्रयत्न करत असतो. आता त्या पुढची मागणी आहे, ज्या आता या कर्जमाफीमध्ये तांत्रिक बाबींच्या अडचणी दाखवल्या चालल्यात. आता लोक तुम्ही बघितल्या, याद्या लावायला तांत्रिक अडचणी, बरं याद्या लागल्याच्या नंतर आधार प्रमाणीकरण करायला तांत्रिक अडचणी, त्यामध्ये काही शेतकऱ्याचे नावं दिसले, आधार प्रमाणीकरण करायला गेले तर तिथं त्यांचं त्या यादीमध्ये नावच दिसत नाही, का तर त्याचा आधार नंबर चुकला, कोणाचा खाते नंबर चुकला, मग हे वापस बोलावण्यात आले, पुन्हा त्याची यादी लागणार. अशा ज्या तांत्रिक बाबी आहेत म्हणजे शेतकऱ्याला लांबवत राहायचं, या तांत्रिक बाबी लवकरात लवकर दूर कराव्यात अशी सुद्धा त्यांची एक मागणी आहे. आणि पुन्हा जे काय आता या कर्जमाफी योजनेमध्ये OTS योजना राबवण्यात येते आणि या OTSच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांचा जर सिबिल रिपोर्ट डाऊन झाला तर त्या शेतकऱ्यांना पीक कर्जा व्यतिरिक्त दुसरं कोणतंही कर्ज मिळवता येत नाही. मग ते शासनानं सांगावं, तसं मुख्यमंत्र्यांनी या अगोदर तोंडी सांगितलेलं आहे. या OTSमुळं कोणत्याही प्रकारचा कर्जमाफीवर परिणाम होणार नाही किंवा त्या शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यावर परिणाम होणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे. मात्र यामध्ये यांची मागणी आहे की शासनानं तशी हमी द्यावी, कारण शेतकरी नुसत्या पीक कर्जावरच नाही, कारण पीक कर्ज भेटून किती भेटत असते हे तुम्हाला माहिती आहे. नुसत्या पीक कर्जावर शेतकरी अवलंबून राहू शकतो का? कारण शेतकऱ्याला मुलीचं लग्न करायचं असतं, कधी मुलाचं शिक्षण असतं, कधी घर बांधायचं असतं, आणि मग इतर बँकांकडूनही कर्ज घ्यावे लागतात, आणि त्यासाठी सिबिल स्कोअर जर चांगला असला तरच त्या शेतकऱ्यांना कर्ज मिळतं. त्यामुळे ही मागणीसुद्धा खूप महत्त्वाची आहे की शासनानं त्याबाबतची हमी द्यावी. त्यानंतर इनाम जमिनी असतील, वर्ग 3च्या वर्कस जमिनी असतील तर त्या ज्या आता शेतकरी ताब्यात आहेत त्यांच्या नावे करण्यात याव्यात, ही एक मागणी आहे. आणि महत्त्वाची एक मागणी की सध्या जी पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या विरोधी राबवल्या जाते, विरोधी, कारण या पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाहिजे तशी नुकसान भरपाई मिळत नाही. हा मागच्या वर्षीचा अनुभव आहे, कारण यामध्ये जे काही महत्त्वाचे ट्रिगर होते ते ट्रिगर हटवण्यात आलेले आहेत. मात्र त्यांनी या मागणीमध्ये सांगितलं आहे की जशी या अगोदरची 1 रुपयाची पीक विमा योजना होती त्याप्रमाणे ही पीक विमा योजना राबवण्यात यावी. म्हणजे तुम्ही आता सध्या बघत आहात 2दा कोणी 3दा पेरण्या केल्यात, जर समजा ते ट्रिगर लागू असते तर शेतकऱ्यांना आता नगदी 25% अग्रिम पीक विमा मिळाला असता. आता काही लोक सांगतात तुम्हाला एवढ्या शेतकऱ्यांनी भरला, तेवढ्या शेतकऱ्यांनी भरला, ही पीक विमा योजना लय भारी आहे, फसवी नाही ना, असं नाही. आता जसा मागच्या वर्षीचा तुम्हाला अनुभव आहे, आता माझ्यापेक्षा तर पीक विम्याचा अनुभव तुम्हालाच आहे, कारण खात्यात ज्याच्या आला त्याला कळत असते खरंच पीक विमा योजना कशी. आता ज्याला आला आहे त्याला बरं वाटतं, पण ज्याला नाही आला ते तसंच बसतं. नांदेड जिल्ह्यात जास्त आला म्हणून त्या शेतकऱ्यांनी भरला, कारण त्याला आला. आता पुढं जर त्याला नाही आला तर मग त्याचे डोळे उघडतील. त्याच्यामुळे या पीक विमा योजनेमध्येच सुधारणा करण्यात येईल आणि पहिल्यासारखी पीक विमा योजना राबवावी अशी एक मागणी यामध्ये त्यांनी महत्त्वाची घेतलेली. त्यानंतर मागच्या वर्षीचा खरीप 2025चा पीक विमा ज्या शेतकऱ्यांचा रखडलेला आहे, कारण मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली, शेतकऱ्याचं नुकसान झालं, त्यामुळे तो रखडलेला पीक विमा तात्काळ वितरित करण्यात यावा अशी सुद्धा एक महत्त्वाची मागणी त्यांनी यामध्ये दिलेली आहे. आणि पुन्हा एक जे आता बळजबरीनं स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत तर ते बळजबरीनं बसू नये, ज्याची इच्छा असेल त्यांचेच बसवायत अशी सुद्धा एक मागणी त्यांनी यामध्ये घेतलेली आहे. आणि या मागण्या 20 तारखेपर्यंत जर मंजूर झाल्या तर ठीक, नाहीतर मग आपले जे काही महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत जे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून येत असतात त्यांच्या तहसील कार्यालयासमोर मुक्काम ठोको आंदोलन एकदम मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवा असं मला वाटतं आहे. जमलंच तर मी सुद्धा त्या आंदोलनाला उपस्थित राहणार आहे आणि त्याबाबतचे व्हिडिओ तुम्हाला बघायला नक्कीच मिळतील. आता महत्त्वाचा मुद्दा आहे कर्जमाफीची रक्कम वितरित करण्याबाबत, कारण आत्तापर्यंत 17 लाख शेतकऱ्यांची यादी जाहीर केली होती. त्यामधील 12,80,000 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलं आणि त्यामधील 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्र्याच्या हस्ते रक्कम वितरित करण्यात आली. आता तुमच्या आली का नाही तेवढं कमेंट करून सांगा. आता यामध्ये जे काही राहिलेली शेतकरी होते ते वाट पाहू लागले, आपणही आधार प्रमाणीकरण केलं पण आपल्या खात्यात काही रक्कम आली नाही. त्या शेतकऱ्यांच्या
6,20,000 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम सोमवारपर्यंत वितरित करण्यात येईल असं सहकार मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. ही रक्कम वितरित झाल्याच्या नंतर मग नियमित शेतकऱ्याच्या बाबतीत विचार केला जाईल. मग त्याच्या याद्या येत्या, त्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये रक्कम वितरित केली जाईल. मात्र नियमित शेतकऱ्यांसाठी सध्या आंदोलन करणार आहे किसान सभा. त्यावेळेस जर ती मागणी मान्य झाली तर त्या शेतकऱ्याला या माध्यमातून 2 लाखाचा फायदा होऊ शकतो. आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच असे शेतकरी आहेत की ज्याचं खातं हे पडित आहे, अनुत्पादित आहे, म्हणजे ज्याला आपण NPAमध्ये गेलेलं आहे असं म्हणतो. तर त्या NPAमध्ये गेलेल्या खात्याच्या बाबतीत SBI बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्यासोबत जी काही कर्जमाफीची समिती नेमलेली आहे ती समिती त्यांच्यासोबत चर्चा करणार, त्यांच्यासोबत वाटाघाटी करणार. मग नेमका या कर्जमाफीची रक्कम बँकेनं किती उचलायची, सरकारनं किती उचलायची आणि शेतकऱ्याला किती भरायला लावायची याबाबत सविस्तर चर्चा होईल. आणि ती चर्चा झाल्याच्या नंतर त्या NPA खात्याबाबतची माहिती जाहीर करण्यात येईल. त्यांची यादी लागेल, त्यांचा आधार प्रमाणीकरण होईल आणि त्यानंतर त्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ मिळेल. यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2,31,000 असे शेतकरी आहेत की त्यांना त्यांच्या नावावर जमीन नसल्यामुळे बऱ्याच योजनांचा लाभ मिळत नाही. आणि त्या शेतकऱ्याच्या बाबत महसूल विभागानं मुख्यमंत्र्यांच्या सांगणीवरून एक महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे की त्या शेतकऱ्यांच्या नावावरती जमीन केल्या जाणार. आणि त्या शेतकऱ्यांच्या नावावर जर कर्ज असेल, त्यामध्ये काही मयत शेतकरी आहेत, मयत शेतकऱ्याच्या नावानं जमीन आहे, पीक कर्ज काही मुलाईच्या नावाने, अशा बऱ्याचशा अडचणी आहेत, त्या सविस्तर सांगतो. त्या शेतकऱ्यांना सुद्धा या कर्जमाफीपासून मुक्त ठेवल्या जाणार नाही आणि त्या जमिनी त्यांच्या नावावर केल्या जाणार आहेत. या संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. 15 दिवसात याचा अहवाल सादर करण्याचा आदेश महसूल मंत्र्यांनी दिलेले आहेत. आणि असे हे शेतकरी 2,31,000 आहेत आणि त्याच्या नावावर जमीन नसल्यामुळं त्यांना फार्मर ID सुद्धा काढता येईनात. तर अशा शेतकऱ्याकडून जे शेतकरी आहेत परंतु त्यांचे नाव 7/12 किंवा इतर अधिकारात नाही, अशा शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सर्व कागदपत्रे गोळा करून सहकार विभागाकडे पाठविण्यात येणार आहेत. यासाठी एक स्वतंत्र फॉर्मॅट तयार करून सर्व जिल्हाधिकाऱ्याकडून 15 दिवसात अहवाल मागविण्यात यावा असे निर्देश बावनकुळे साहेब यांनी दिलेले आहेत. त्यामुळे लवकरच या शेतकऱ्यांचा निर्णय होणार आहे. यामध्ये जे शेतकरी आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांकडे देवस्थान जमीन, कबुलातदार जमीन, इनाम असलेली जमीन, वतन जमीन, ज्या काही सुविधा मिळायला पाहिजेत त्या मिळत नाहीत. त्यासाठी एक विशिष्ट फॉर्मसुद्धा तयार करण्यात येणार आहे. भविष्यात या शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅगचा फार्मर ID सुद्धा मिळणार आहे. आणि हे पात्र शेतकऱ्यांची यादी लावून ज्यांच्या ॲग्रिस्टॅग निघतील त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा मार्गसुद्धा मोकळा होणार आहे. आणि बरेचसे असे शेतकरी आहेत म्हणजे शेतकरी मयत झालेला आहे आणि कर्ज मुलाच्या नावावर आहे, काही असे आहेत जमीन वडिलाच्या नावावर आहे, मुलगा कर्जदार आहे, त्यांच्याबाबतसुद्धा एक फॉर्मॅट तयार करण्यात येणार आहे. आणि कर्जमाफीपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही असं महसूल मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून मी वेळोवेळी सांगत असतो की ह्या कर्जमाफीला जसं घोषणेच्या नंतर वेळ लागत गेला, याद्या लागायला वेळ लागत गेला, आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर पैसे यायला वेळ लागत गेला, असंच हे शेपूट लांबत राहणार आहे. त्यामुळं तुम्ही जास्त वाट न पाहता जेव्हा याद्या लागतील तेव्हा बघायच्या आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो. आपली तुम्हाला माहिती आवडत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा. मात्र हाईप करायला सुद्धा विसरू नका. जय जवान, जय किसान.